हॅलो नमस्कार, वेलकम टू अर्थनीती. मी गजानन बस्के. राज्यसेवा पूर्व परीक्षा याची सेकंड आन्सर की आली, ज्याला आपण फायनल आन्सर की म्हणतो. आणि त्याच्यानुसार मग बरीच उलटपालट झाली सगळी. स्कोर खूप मुलांचे कमी झालेले आहेत, कारण आयोगाने बरेच क्वेश्चन कॅन्सल केले, काही उत्तरं चेंज केले. या सगळ्या गोष्टींचा आपण आढावा घेऊ, त्यातही विशेषतः इकॉनॉमिक सब्जेक्टबद्दल. आता तुम्हाला सर सेकंड आन्सर की आली, फायनल आली, आणि आता याच्यावर डिस्कस करून काय फायदा. इथंच मोठी चूक होती आपली. काय होतं, तुम्ही आता पुढची परीक्षा देणार आहेत का नाही, मग राज्यसेवा असेल किंवा कंबाईन असेल, तर माझं म्हणणं आहे आपण सेकंड आन्सर कीला का विचारात घ्यायचं. कारण जर एखाद्या प्रश्नाचं उत्तर बदललं असेल तर त्याला आयोगाला बेस काय आहे, कशामुळे आयोगाने फर्स्ट आन्सर कीला उत्तर वेगळं दिलं होतं आणि सेकंडनुसार ते चेंज केलं, हा जो फॅक्टर आहे तो विचारात घ्या ना. अजून एक, आता एखादा क्वेश्चनच कॅन्सल केला तर तो कशामुळे कॅन्सल केला, मग ट्रान्सलेशन एरर होता का, त्याचं उत्तर निघत नव्हतं, काय जे रिझन असेल हे आपण इथंच व्यवस्थित ॲनालाइज नाही केलं तर अशा स्वरूपातील प्रश्न परत जर आयोगाने टाकले, म्हणजे असे म्हणजेच हे काहीतरी तिथं प्रॉब्लेम क्रिएट करणारे, ट्रान्सलेशन एरर असणारे, मग त्याला तुम्ही तिथं कसं डील करणार, त्याचं उत्तर नेमकं काय द्यायचं हे आपण कसं ठरवणार. याच गोष्टी ठरवण्यासाठी तुम्हाला हा फायनल आन्सर कीचा जो काही उत्तराचा पार्ट आहे ना आयोगाचा, तो विचार घ्यावा लागेल. आणि याच्यानुसार आता आपल्याला पुढे अभ्यासात थोडा बदल करावा लागेल. किंवा मी आत्ता जे डिस्कशन करतोय ते ह्याच्यासाठी नाही की हे उत्तर मग बदलायला पाहिजे किंवा काय, आता ते संपलं क्लिअर. पण पुढे जर असाच प्रश्न आला तर त्याला कसं डील करायचं, आणि जे काही ट्रान्सलेशन एरर, काही कीवर्ड, काही आकडे, हे आयोग का गृहीत धरतं, कुठला बेस गृहीत धरतो. मी ज्यात तुम्हाला एक एक्झाम्पल देईल, तुम्ही तिथं कदाचित वाचताना काही चूक करता का, आणि मग लक्षात येतं की नाही आयोगाचा बरोबर बेस होता, आपण चुकीचा विचार केला. या सगळ्यामध्ये इम्प्रूव्हमेंट व्हावी एवढाच उद्देश आहे, बाकी आता त्यात काही बदल होत नसतो. आणि फॉर युअर काही इन्फॉर्मेशन, आपण दिलेली उत्तरं फर्स्ट किंवा सेकंडनुसार किंवा रेफरन्स ही या आणि आधीच्या पण कुठल्या आपण परीक्षेमध्ये दिलेली सगळी तंतोतंत मॅच होत आहे. त्याचं कारण असं आहे की मी खूप ग्रेट आहे, छान आहे, हा मुद्दा नाही आहे, पण त्याचे सोर्सेस हे आपण व्यवस्थित ऑथेंटिक गव्हर्नमेंटचे वापरले होते आणि त्याच्यानुसार काही सजेस्ट ज्या गोष्टी केल्या होत्या तशा तुम्हाला सेकंड आन्सरनुसार चेंज दिसून येतो. चला, मेन पर्पज कळाला तुम्हाला, या इकडं. आता याच्यात हा प्रश्न 33 नंबरचा आयोगाने काय केलं होतं इथं, म्हणजे आता कुठली बरोबर नाहीत असं केलं होतं, ए दिलं होतं पहिलं, पण पुन्हा मात्र मग ए बी करून टाकलं. ह्याचा जो काही पार्ट होता इथलचा फारच वेग होता, म्हणजे UN दुसऱ्या परिषदेमध्ये, आता दुसरी परिषद UN एकच नाही, भरपूर परिषद झालेल्या आहेत, त्यामुळे इथं कुठं अर्थ काढता येत नव्हतं. नैरोबी येथील दुसरी परिषद म्हणलं असं ठीक होतं, कारण नैरोबीच्या 2 परिषदा होत्या, मला वाटतं समथिंग 83 एक अशी होती आणि 87 वाली, पण तसं न म्हणता संयुक्त राष्ट्राच्या दुसऱ्या परिषदेशी संबंधित. सो याचा असा पर्टिक्युलरली प्रॉपर अर्थ निघत नाही, हे तर कम्प्लिटली चुकीचा विषयच येत नाही. त्यामुळे आता आयोगाने अगोदर जे दिलं होतं ते नंतर बदललं, ठीक आहे. त्यामुळे आता हे ए आणि बी असं तुम्हाला उत्तर दिसतं. ह्याचा अर्थ क्लिअर कट हा इकडचा जो ऑप्शन आहे तो मात्र बरोबर आहे, ठीक आहे. म्हणजे आता ह्याच्यात बदल काय झाला आणि तो का झाला हे तुम्हाला कळू द्यात, कारण इथं वेग खूप जास्त स्टेटमेंट होतं. पुढं आता इथं पण आयोगाने काय केलंय, ABC असं दिलं होतं, ठीक आहे. त्यात पुन्हा काय केलं मग बी आणि सी. आता इथं हा सगळ्यांना माहिती, तुम्हाला सर हे आम्हाला माहिती नाही काय नवीन याच्यात, पण एक गोष्ट याच्यातून घ्या, 270 आणि पॉईंटच्या नंतरचा आकडा सुद्धा जर आयोग विचारात घेत असेल तर आपल्याला तशाच पद्धतीने अभ्यास करावा लागेल. बघा ना, आणि त्यातही काय केलं बघा, 48 याच्या ऐवजी तिथं काय ॲक्च्युली 84 एवढा चेंज आहे. मग फायनल आन्सर की आली, संपलं, आता काहीच बदलत नाही सर, त्यावर का चर्चा करायची, या कारणाने चर्चा करायची. तुम्हाला अलर्टनेस आला का, आता लक्षात आलं की आपण जर फक्त 270 आकडा करत बसलो तर इकडचा पॉईंट लक्षात येणार नाही, आणि तुम्ही बरेच जण समजा याला बरोबर करत असाल का, कारण 270 हा आकडा बरोबर आहे, ॲक्च्युली पॉईंटच्या नंतर तो बदललेला आहे. आणि क्लिअर कट मग आयोगाने आता इथं हे केलेलं आहे, याचं उत्तर बी आणि सी दिलेलं आहे. बघा आता गेला का, लक्षात येतं आहे काय चाललंय ते. फायनल आन्सर की का गरजेची आहे डिस्कस करणं, त्याचं कारण हे. आता आपल्याला नाईविलाजानी, म्हणजे हे ॲक्च्युली फारच झालं आहे, असा एवढा पॉईंटमध्ये अभ्यास करणं म्हणजे हायली इम्पॉसिबल आहे, पण देर इज नो एनी अदर ऑप्शन, आपल्याला या लेवलला जावं लागेल. हा एक मुद्दा डिस्कस करायचा होता. नेक्स्ट इथं, आता इथं सुद्धा परत तेच काय केलं आहे, ए बरोबर आहे, त्याचा काही विषयच नाही आहे, पण बीमध्ये पण काय केलं होतं, इथं अंमलबजावणी, म्हणजेच एखादी संस्था आहे कुठले किंवा कमिशन आहे, मॉनिटरिंग करते, रिव्ह्यूइंग करते, ॲट द सेम टाइम ती इम्प्लिमेंटेशन ऑथॉरिटी आहे का, तर नाही. हा एका कीवर्डवरून परत काय केलं तर हे इथं बाजूला ठेवलेलं आहे, आणि मग याचं उत्तर काय, ए बरोबर. हे मात्र इथं चुकीचं आहे. कळतंय काय चाललंय ते. म्हणजे आता पुन्हा तुम्हाला या कीचा का विचार करायचा, कारण ही अशी छोटी छोटी कीवर्ड, आता तुम्हाला निरीक्षण माहिती, पुनर्लेखन माहिती, पण एक्झॅक्टली अंमलबजावणी करते का नाही हे सुद्धा माहिती पाहिजे. म्हणजे जे छोटे छोटे बारकावे ज्याला म्हणतो ना आपण, ते फायनल आन्सर कीनुसार कळतात. म्हणजेच आयोग ज्या वेळेला फर्स्ट आन्सर कीनुसार देतो कदाचित ते असे आन्सर असतात, पण मग बरोबर त्यातले कुठले ठोकताळे बारकावे जे असतात ते विचारात घेऊन मग उत्तर बदलतं किंवा कॅन्सल करतं. त्यातला हा एक मुद्दा. नेक्स्ट, हां
आता हा तर डायरेक्ट कॅन्सलच केला. चला म्हणून सर कॅन्सल केला. आता काय डिस्कस करायचं याच्याबद्दल ऐकून घ्या. इथं प्रॉब्लेम काय झाला, ह्याच्या आधी तुम्ही मला वाटतं ग्रुप बीची फायनल आन्सर की आली त्याचा पण लेक्चर टाकलं मी, त्यावरून बघून घ्या. तिथं आयोगाने ट्रान्सलेशन एरर जे आहे ना इंग्लिश कन्सिडर केलेलं आहे. आय रिपीट, आत्ताचीच आन्सर की आलेली आहे सेकंड आन्सर की ग्रुप बी मेन्सची मागची, त्याच्यामध्ये पण एक ट्रान्सलेशन एरर जननदर आणि जन्मदर याच्याबाबत. तिथं आयोगाने क्लिअर कट मराठीमध्ये वेगळं टाकलं आणि इंग्लिशमध्ये बर्थ रेट टाकलं आहे, मराठीमध्ये जननदर टाकलेलं आहे. पण तिथं इंग्लिशचं कन्सिडर करून उत्तर दिलेलं आहे, इथे एक्झॅक्टली उलट केलं. इथे डायरेक्ट क्वेश्चन कॅन्सल का केला बघा. ह्याच्याबद्दल तर काही विषय नाही. आता आयोगाने जे दिला होता बी योग्य दिलं, ए योग्य. आता याच्यात हा जो प्रकार आहे इथं मराठीमध्ये उच्च उत्पन्न आहे, तर ॲक्च्युली हे चुकीचं आहे. आणि इंग्लिशमध्ये बघितलात तर इथं लो दिलेलं आहे, म्हणजे इथं लो इन्कम कंट्री, इकडं हाय इन्कम कंट्री. म्हणजेच मराठीमध्ये इथं हाय पाहिजे होतं, उच्च आहे दिलं, ॲक्च्युली हाय दिलेलं आहे, लो पाहिजे होतं इथं. म्हणजेच एकंदरीत काय तर हा प्रकार ट्रान्सलेशन एररमुळे आयोगाने कन्सिडर केला नाही. आणि उत्तर द्यायचं असेल तर इंग्लिशमध्ये हे विधान बरोबर ठरतं. फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन बाबतीत, आणि मराठीमध्ये ते चुकीचं आहे. हे तर विषयच नाही याचा. मग आता उत्तर निघत होतं का तर ए योग्य अपेक्षित होतं, पण काही रिझननी आता शेवटी आयोगाचा निर्णय आहे ते डायरेक्टली कॅन्सल करून टाकलं. आता आपल्याला हे बारकावे जर लास्ट आन्सर कीनुसार म्हणजे सेकंड आन्सर कीनुसार आपण विचारतच नाही घेतले की एवढे छोटे छोटे बारकावे सुद्धा असू शकतात का, आणि त्यातूनही मग उत्तर चेंज होणं कॅन्सल होणं होऊ शकतं का, सो ह्याला तयार राहा. आता काही गोष्टी आपल्या हातात नाही, पण माझं म्हणणं आपण तेवढ्या लेवलला मेंटली प्रिपेअर तर होऊ ना. जितकं शक्य आहे तितके हे आयोगाचे असे इनपुट्स सेकंड आन्सर कीनुसार मिळतात. आणि बरेच विद्यार्थी सेकंड आन्सर कीला दुर्लक्ष करतात. झालं गेलं, आता बदलत नाही, कशाला डिस्कस करायचं. प्रश्न हा बदलण्याचा नाही आहे, आता परत क्लेम करण्याचा विषय नाही आहे. पण ह्या गोष्टी जर आपण विचारात घेतल्या तर कळतं की आयोग काय कन्सिडर करतं, काय नाही करत, ट्रान्सलेशन एरर कसे असतात, किंवा हा सुद्धा मुद्दा इथलचा हा एकदम पॉईंटमध्ये आपल्याला उत्तर विचारात घ्यायचं असतं का, या सगळ्या गोष्टी सेकंड आन्सरनुसार विचारात घ्यायचं. चला हा एक प्रश्न यस. आणि याचे सगळे सोर्स म्हणजे असं का नाही आपल्या टेलिग्राम चॅनलला टाकलेले आहेत. सो दिस इज ऑल अबाउट फायनल आन्सर की राज्यसेवा पूर्व परीक्षा. याचा एकमेव माझा उद्देश हा होता, कारण हे होतं की आपल्याला आयोगाचे काही इनपुट्स हे कॅच करता आले पाहिजेत, आणि ते फर्स्ट आन्सर कीनुसार नाही तर सेकंड आन्सर कीनुसार, कारण ते उत्तरं फिक्स असतात, पुन्हा बदलत नाही आहेत. आणि मग आयोग एखाद्या प्रश्नाचं उत्तर बदलतं किंवा कॅन्सल करतं, त्याचं काय रिझन आहे याच्यावर विचार करायला शिका. कारण पुढे असे जर प्रश्न आले तर तिथं एक्झाममध्ये ऑन दी स्पॉट आपल्याला कळतं की ट्रान्सलेशन एरर झाला तर काय करायचं, पॉईंटमध्ये सुद्धा उत्तर येऊ शकतं का, आयोग त्याच्यानुसार उत्तर सिलेक्ट करू शकतं का, या सगळ्या गोष्टी तुम्हाला या आन्सर कीच्या इनपुट्समधून मिळतात. सो दिस इज ऑल अबाउट टुडेज लेक्चर. भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.